आज या सुंदरशा सकाळच्या वेळेस मी आपल्या संपूर्ण प्रेक्षकांचं व्हॉट्सअप होप या आत्मिक कार्यक्रमामध्ये स्वागत करीत आहे. परमेश्वर तुम्हाला सर्व प्रकारे आशीर्वादित करो. जो परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करतो, जो परमेश्वर आम्हाला सर्व प्रकारे आशीर्वादित करतो, जो परमेश्वर आमची काळजी घेतो, ज्याला विशेष प्रकारे आम्हाबद्दल कळकळ आहे आणि विशेष प्रकारे पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगत आहे की जो आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे तो कळवळ्याचा प्रभू येशू आहे, तो प्रभू आहे, तो कळवळा दाखविणारा आहे, तो काळजी घेणारा आहे, तो मदत करणारा आहे, मदत पुरविणारा आहे. आणि म्हणून जिवंत परमेश्वराच्या नावालाच आपण धन्यवाद देऊया. या सकाळच्या वेळेस त्याची स्तुती करूया, त्याला धन्यवाद देऊया, कारण तो किती चांगला आहे, त्याने आम्हावर दया केलेली आहे. आपण प्रार्थना करू आणि आजचा जो विषय आहे, संदेश आहे, त्याकडे आपल्या सर्वांचं लक्ष केंद्रित व्हावं. तुम्हाला तो विषय कळावा एवढंच नाही तर त्यानुसार तुम्हाला निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त व्हावी, यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय महान परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या सकाळच्या वेळेस अनेक प्रेक्षक स्वर्गीय बापा या कार्यक्रमामध्ये जोडल्या गेलेल्या आहेत, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, त्यांनी स्वतःहून ही तयारी केलेली आहे आणि त्यांच्या कानावर तुझं वचन आज पडत आहे. प्रभू, ते वचन ग्रहण करीत असताना लागणारं ज्ञान, त्याचप्रमाणे परमेश्वरा विशेष प्रकारे बुद्धी त्यांना तू प्राप्त होऊ दे आणि या संपूर्ण वचनाचा उलगडा त्यांच्या अंतःकरणामध्ये होऊ दे, हीच माझी विनंती आणि प्रार्थना तुझ्याकडे आहे. स्वर्गीय बाप्पा, या सुंदरशा कार्यक्रमामध्ये तू आम्हाला चालवित आहेस, याबद्दल मी तुझे आभार मानतो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो. संपूर्ण प्रेक्षकांना तुझी कृपा दया पुरव. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू याच्याच द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. आजचा विषय विशेष प्रकारे तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे आणि तो आहे की सर्वात महान ज्ञान, सर्वश्रेष्ठ ज्ञान, ज्याला आपण म्हणू शकतो. इंग्रजीमध्ये म्हटलं गेलेलं आहे द ग्रेटेस्ट नॉलेज. फार महत्वाचं आहे आणि म्हणून काही गोष्टी तुम्हाला आणि मला समजणं फार फार महत्वाचं आहे की सर्वात महत्वाचं ज्ञान कोणतं आहे, सर्वात महान ज्ञान काय आहे. आज जगाने सर्व गोष्टीमध्ये प्रगती केलेली आहे, तंत्रज्ञानामध्ये प्रगती केलेली आहे, त्याचप्रमाणे सर्व क्षेत्रामध्ये प्रगती झालेली आहे आणि ज्ञान आज उच्च कोटीवर पोहोचल्या गेलेलं आहे, अजूनही पोहोचत आहे. अजूनही आम्हाला आणि विशेष प्रकारे अनेकांना जगामध्ये माहीत नाही की आणखीन कोणती टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी सामोरे येणार आहे आणि त्याला आपल्याला सामोरे जायचं आहे आणि आपल्याला त्या हाताळायच्या आहेत आणि त्या आमच्या गरजेच्या गोष्टी बनणार आहेत, हे आम्हाला अजूनही माहीत नाही. कारण जी टेक्नॉलॉजी आज आहे, ज्याची प्रगती झालेली आहे, जे आमच्या हातामध्ये आहे किंवा अनेक जण त्यामध्ये गुंतल्या गेलेले आहेत, त्याद्वारे सर्व जगाचे व्यवहार चालू आहेत. काही वर्षांपूर्वी कधी कोणी त्याचा विचार केलेला नव्हता, फक्त मोजके लोक त्यावर कार्य करीत होते आणि आज संपूर्ण जगामध्ये या तंत्रज्ञानाचा बोलबाला आहे आणि लोक म्हणतात की काय हे ज्ञान आहे, किती श्रेष्ठ ज्ञान आहे. आणि आजही कोणाला त्या ठिकाणी एवढा विचार करण्याची गरज पडत नाही की कशा प्रकारचं ज्ञान आहे, कारण हे ज्ञान काय आहे याचं सर्व उपलब्धता आज आम्हा समोर आहे. आणि मग कशा प्रकारच्या क्षेत्रामध्ये जर कोणी गेलं तर तो सुद्धा या गोष्टीचा भाग बनू शकतो, हे सुद्धा आज आम्हाला माहित आहे. आणि म्हणून या संपूर्ण जगाचं जे ज्ञान आहे ते फार उच्च कोटीवर गेलेलं आहे आणि मनुष्य आज प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करीत आहे. विशेष प्रकारे बांधकामामध्ये त्याने अति सुंदर अशा प्रकारची प्रगती केलेली आहे, सर्वश्रेष्ठ प्रगती होत आहे.
आणि अद्भुत अशा प्रकारच्या त्या ठिकाणी बांधकाम चालू आहेत आणि अद्भुत अशा प्रकारचे पुष्कळशे ब्रिज बांधल्या जात आहेत आणि ते आमच्या भारत देशामध्ये घडत आहे. त्याबद्दल आम्हाला खरोखर आनंद वाटतो की आमच्या देशाने या प्रगतीमध्ये आपलं पाऊल टाकलेलं आहे आणि जगाच्या त्या स्पर्धेमध्ये आज आमचा भारत देशही आहे. त्याबद्दल मी खरोखर जिवंत देवाला धन्यवाद देतो आणि विशेष प्रकारे अशा प्रकारच्या पुढाऱ्यांना सुद्धा धन्यवाद देतो की ज्यांच्या समोर आमचा भारत देश ज्ञानामध्ये आणि प्रगतीमध्ये वाढायला पाहिजे अशा प्रकारचं ध्येय आहे आणि त्याबद्दल खरोखर मी परमेश्वराला धन्यवाद देतो. आणि याही पुढे अशाच प्रकारचे पुढारी आम्हाला पाहिजे की ज्यांना मनुष्यांची काळजी आहे, देशाची काळजी आहे आणि देश उच्च कोटीवर जायला पाहिजे. हे अत्यंत महत्वाचं आहे. आता हे सर्व झालं शारीरिक बाबतीमध्ये. आता आत्मिक बाबतीमध्ये आपण विचार करणार आहोत की मनुष्याने हे ज्ञान प्राप्त केलेलं आहे काय. जे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे ते मनुष्याला प्राप्त झालेलं आहे काय. कारण मनुष्याने सर्व गोष्टीमध्ये प्रगती केलेली आहे. आता देवविषयक ज्ञानाबद्दल आज आपण विचार करणार आहोत. मी आपल्या समोर वचन वाचत आहे. विशेष प्रकारे तिमोथेला पहिले पत्र याचा 2रा अध्याय आणि 14वं वचन मी आपल्या समोर वाचणार आहे. पवित्र शास्त्रामध्ये हे वचन आहे. तिमोथेला पहिले पत्र याचा 2रा अध्याय आणि यामधलं 4थं वचन थोडं लक्ष द्या. तिमोथेला पहिले पत्र 2रा अध्याय आणि 4थं वचन. 1 Timothy chapter 2 verse 4 आपण वाचणार आहोत. काय सांगितलेलं आहे? त्याची अशी इच्छा आहे की सर्व माणसांचे तारण व्हावे आणि त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहोचावे. लक्ष द्या या वचनाकडे. संपूर्ण भाविकांनी पवित्र शास्त्र म्हणजे बायबल काय सांगतं इकडं पाहावं, लक्ष द्यावं. त्याची म्हणजे जो आमचा प्रभू येशू आहे, जिवंत देव आहे, त्याची अशी इच्छा आहे की सर्व माणसांचे तारण व्हावे. सर्व माणसांना तारण प्राप्त व्हावे. याचा अर्थ संपूर्ण जगातील मानवांचं तारण व्हावं म्हणजे त्यांच्या पापांची क्षमा त्यांना मिळावी. म्हणजे प्रत्येकाला त्या ठिकाणी सार्वकालिक जीवन मिळावं, त्यांच्या पापांची क्षमा व्हावी, ही देवाची इच्छा आहे. लक्षात घ्या, फार सुंदर देवाचं वचन आहे. आणि त्याचप्रमाणे समोर सांगितले आणि त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहोचावे. की सत्य काय आहे हे ज्ञान त्यांनी आत्मसात करावं, ही जिवंत देवाची इच्छा आहे, जे परिपूर्ण ज्ञान आहे. आतापर्यंत ज्या ज्ञानाबद्दल मी तुमच्या समोर चर्चा करीत होतो, जगिक ज्ञान आहे, ते अजूनही अपूर्ण आहे. लक्षात घ्या, ते परिपूर्ण झालेलं नाही, कदाचित होणारही नाही. परिपूर्ण याला अशा प्रकारे म्हटलं जातं की आता याच्यानंतर काही प्रगती होणार नाही. आता हे एवढंच ज्ञान आहे आणि आता हे शेवट आहे. आता याच्यानंतर मनुष्य काही करू शकत नाही, हे फायनल आहे असं नाही. आता आपल्याला माहित आहे रोज नवीन नवीन गोष्टी घडत आहे. याचा अर्थ नवीन गोष्टींचा शोध लागत आहे आणि मनुष्य त्यामध्ये कार्यरत आहे. याचा अर्थ ते ज्ञान अजूनही अपूर्ण आहे आणि अजूनही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की जग असेपर्यंत आणि नष्ट होईपर्यंत मनुष्य त्या ठिकाणी त्या जगिक ज्ञानामध्ये कधीच पूर्णत्वात जाणार नाही. कारण तो सदैव नवीन गोष्टीचा शोध करीतच राहणार आहे आणि नवीन गोष्टी जगामध्ये अस्तित्वात येणारच आहेत. पण बायबल सांगतं की मानवाला खरं सत्य परिपूर्णपणे प्राप्त व्हावं, ते ज्ञान त्याला मिळावं, ही जिवंत देवाची इच्छा आहे. आणि जे तुम्ही कार्यक्रम पाहत आहात, बायबल विशेष प्रकारे तुम्हाला स्पष्ट सांगतं
की जो बायबलचा देव आहे, ज्या देवाने हे बायबल दिलेलं आहे, तो स्वर्गीय परमेश्वर आहे. प्रभू येशू ख्रिस्त आज तुम्हाला आणि मला विशेष प्रकारे सांगत आहे की जिवंत परमेश्वराची, म्हणजे ज्या देवाने संपूर्ण मानवाला निर्माण केलं, त्या देवाची इच्छा आहे की सर्व माणसांचं तारण व्हावं. किती अद्भुत आणि किती सुंदर अशा प्रकारची ही देवाची इच्छा आहे. सर्व माणसांचं, अमुक गटाचं, अमुक जातीचं, अमुक धर्माचं किंवा विशिष्ट लोकांचंच फक्त त्या ठिकाणी देवाने तारण करण्याचं सांगितलेलं नाही. फक्त विशिष्ट लोक. याचा अर्थ काय आहे की जिवंत देवामध्ये जाती भेद नाही. जिवंत देव पक्षभेद करीत नाही. जिवंत देव माणसामध्ये पक्षपातीपणा करीत नाही आणि त्यांच्यामध्ये कसल्याच प्रकारचं उच्च आणि नीचत्व तो कधीच करीत नाही, कारण त्याच्या समोर सर्व मानव सारखे आहेत. आणि त्यांनी म्हटलं माणसांचं, सर्व मानवांचं, स्त्री आणि पुरुषांचं तारण व्हावं. तारण होणे म्हणजे त्यांना पापांची क्षमा प्राप्त व्हावी, यासाठी त्यांना सर्व सत्याचं परिपूर्ण ज्ञानाप्रत त्यांनी पोहोचावं. आणि सत्याचं ज्ञान काय आहे ते बायबलमध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की त्याद्वारे तुम्हाला काय प्राप्त होणार आहे. मी वचन वाचतो, तिकडं आपण लक्ष देऊया, कारण बायबलमध्येच त्या सर्व गोष्टींचं उत्तर आहे. योहान कृष्णवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 31 आणि 32 वचन मी आपल्या सर्वांसाठी वाचत आहे. गॉस्पेल ऑफ जॉन चॅप्टर 8 वर्सेस 31 and 32. योहान कृष्णवर्तमान याचा 8वा अध्याय 31 आणि 32 वचन. ज्या यहुद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेविला त्यांना येशू म्हणाला, तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात. तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. या सत्यापर्यंत सर्व माणसांनी पोहोचावं, परिपूर्ण सत्य, की जे सत्य कळाल्यानंतर मानव बंधमुक्त होणार आहे. याचा अर्थ काय आहे की याचा अर्थ स्पष्ट आहे की आजही अनेक मानव बंधनामध्ये आहेत. कोणत्या बंधनामध्ये आहेत? अंधश्रद्धेच्या बंधनामध्ये आहेत, जातीभेदाच्या बंधनामध्ये आहेत, धर्माच्या बंधनामध्ये आहेत, परंपरेच्या बंधनामध्ये आहेत आणि त्याचप्रमाणे वाईट व्यसनांच्या बंधनामध्ये आहेत. घाणेरड जीवन जगत आहेत आणि भयंकर अशा प्रकारच्या विचित्र आणि अघोरी गोष्टींमध्ये आज अनेक मानव जो बंधनामध्ये अडकलेला आहे, ज्याने आज जगामध्ये प्रगती केलेली आहे आणि सर्व क्षेत्रामध्ये प्रगती करीत आहे, तेच मानव आज त्या ठिकाणी बंधनामध्ये आहेत आणि ते या जगातल्या तंत्रज्ञानाच्या द्वारे किंवा जगाच्या प्रगतीच्या द्वारे त्यांचं कोणतंच आत्मिक तारण होऊ शकत नाही. हे लक्षात घ्या. आत्मिक तारणासाठी आणि आम्हाला पापांची क्षमा प्राप्त होण्यासाठी खरं सत्य ज्ञान जे परिपूर्ण आहे ते प्राप्त होणं फार महत्वाचं आहे. आणि प्रभू ख्रिस्त म्हणतो, जेव्हा तुम्हाला हे परिपूर्ण सत्य समजेल तेव्हा हे परिपूर्ण सत्य तुम्हाला बंधमुक्त करील. आणि जर तुम्ही व्हॉट्सअप हा कार्यक्रम नियमित पाहणारे श्रोते असाल, प्रेक्षक असाल, तर नक्कीच तुम्हाला समजेल की सत्य काय आहे. मागील आपल्या एका धड्यामध्ये मी तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्तानेच म्हटलेलं आहे, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. मीच हा या शब्दावर एक जोर प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला आहे की मीच परिपूर्ण सत्य आहे. मीच
याचा अर्थ स्पष्ट आहे की माझ्याशिवाय दुसरं कोणतंच सत्य नाही किंवा दुसरा कोणताही व्यक्ती ते सत्य जाहीर करू शकत नाही. जे सत्य मी आहे आणि जे मी तुम्हाला सांगत आहे की मीच सत्य आहे. आणि जेव्हा लोकांना कळेल की येशू हाच खरा आहे, सो सत्य प्रभू आहे, तो तारण देणारा आहे, पापांची क्षमा करणारा आहे, तेव्हा तुम्ही सर्व गोष्टीमधून बंधमुक्त व्हाल, ज्या गोष्टीमध्ये तुम्ही वर्षानुवर्ष जखडल्या गेलेल्या आहात, वर्षानुवर्ष जखडल्या गेलेल्या आहात, पिढ्यानपिढ्या जखडल्या गेलेल्या आहात. अजूनही ते सत्य मानवाला कळायला तयार नाही, कारण तो तेवढं विचार करायला तयार नाही, कारण त्याला वाटतं की ही माझी गरज नाही. पण लक्षात घ्या, जिवंत देवाची इच्छा आहे की तुमचं तारण व्हावं. तुमचं तारण व्हावं यासाठी हा कार्यक्रम परमेश्वराच्या द्वारे तुमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि तो तुम्ही ऐकत आहात. ही देवाची इच्छा आहे तुमचं तारण व्हावं, चांगल्या गोष्टी तुम्हाला कळाव्यात आणि संपूर्ण पापांची क्षमा व्हावी. संपूर्ण पापांची क्षमा, कारण पापांच्या क्षमेशिवाय तुम्ही आणि मी स्वर्गीय परमेश्वराला आब्बा आणि बापा असे हाक मारू शकत नाही. त्यासाठी देवाची इच्छा आहे की सर्व माणसांचं तारण व्हावं आणि सर्व माणसांनी मला आब्बा आणि बापा असं स्वीकारावं आणि मी त्यांना लेकरे होण्याचा अधिकार देईल, पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार देईल. ही परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही आज जिवंत देवाची लेकरे बनू शकता, फक्त त्याची इच्छा पूर्ण करण्याच्या द्वारे. आणि त्याची इच्छा हीच आहे, ती आम्हासाठी फार चांगली आहे की आम्ही सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहोचावं. हे सत्य ज्यांना कळालेलं आहे त्यांनी सर्वात जगातलं ज्ञान प्राप्त केलेलं आहे की कोणाच्या द्वारे तारण आहे. हे सर्वात महत्वाचं आहे. आणखीन देवाचं वचन आपण वाचणार आहोत. विशेष प्रकारे तिमोथेच्याच पत्रामध्ये आपण जाणार आहोत, ज्या पत्रामध्ये आपण थोड्या वेळापूर्वी वाचलेलं होतं. तिमोथेला पहिले पत्र याचा 6वा अध्याय आणि 20 आणि 21 वचन मी आपल्यासाठी वाचत आहे. तिमोथेला पहिले पत्र 6वा अध्याय 20 आणि 21 वचन. 1 Timothy chapter 6 verses 20 and 21. काय म्हटलं इकडे लक्ष द्या. हे तिमोथ्या, तुझ्या स्वाधीन केलेली ठेव सांभाळ, अधर्माच्या रिकाम्या वटवटीपासून आणि जिला विद्या हे नाव चुकीने दिले गेले आहे तिच्या विरोधी मतापासून दूर राहा. ती विद्या स्वीकारून कित्येक विश्वासापासून ढळल्या आहेत. तुझ्या बरोबर कृपा असो. पवित्र शास्त्र विशेष प्रकारे आज देवाच्या सेवकाला आणि संपूर्ण प्रेक्षकांना मार्गदर्शन करीत आहे की जे ज्ञान तुम्हाला वाटतं देवविषयक, ते देवविषयक ज्ञान तुम्ही स्वीकारून स्वतःला फसगत करून घेतलेली आहे, कारण ते सत्य परिपूर्ण ज्ञान नाही. बायबल तुम्हाला आणि मला सांगतं की जगाचा एकमेव तारणारा आहे आणि तो फक्त प्रभू येशू ख्रिस्तच आहे. हे सत्य आहे. आणि जगामध्ये सर्व प्रकारच्या वटवटी आहेत, ज्याला ज्ञान विद्या अशा प्रकारचं नाव देण्यात आलेलं आहे. लोक त्यावर वादविवाद घालतात, चर्चा करतात, पण त्यांचा निष्कर्ष कोणताच लागत नाही. ते एकमेकांना विभक्त करणारे, एकमेकांना त्या ठिकाणी कमी जास्त लेखणारे, उच्च आणि नीच श्रेष्ठत्व दाखविणारे. आज तुम्हाला आणि मला समजतं की जे लोक विशेष प्रकारे न्यूज चॅनल बघतात त्यामध्ये अनेक तज्ञ लोक, हुशार लोक एकत्र येतात आणि कोणत्याही विषयावर त्या ठिकाणी डिबेट असते, राजकारणावर, धर्मावर, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींवर. आणि जर विशेष प्रकारे धर्माबद्दल पाहिलं तर प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत, एकमेकांना विभक्त करणारे आहेत आणि प्रत्येक जण दावा करतो की आम्हाला हे ज्ञान प्राप्त झालेलं आहे, पण परिपूर्ण ज्ञान त्यांना मिळालेलं नाही. हे तुम्हाला आणि मला समजणं फार आवश्यक आहे, कारण परिपूर्ण ज्ञान जे आहे ते आहे जिवंत देवाला ओळखणे. परमेश्वराची ओळख ज्या व्यक्तीला झालेली आहे त्याने हे सर्वश्रेष्ठ ज्ञान प्राप्त केलेलं आहे. लक्षात घ्या.
हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. आपण वचन वाचणार आहोत. नीतिसूत्रे याचा 24वा अध्याय. यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे तिकडे आपण लक्ष देणार आहोत. नीतिसूत्रे याचा 24वा अध्याय आणि यामधलं 5वं वचन मी आपल्या सर्वांसाठी वाचतो. लक्ष द्या काय म्हटलेलं आहे पवित्र शास्त्रामध्ये. मानवांनो, पवित्र शास्त्र मानवासाठी लिहिण्यात आलेलं आहे, मानवाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी. आणि देवाची इच्छा ही आहे की सर्व मानवांचं तारण व्हावं. म्हणजे तुमचं जे ऐकणारे आहे त्या प्रत्येकाचं तारण व्हावं ही जिवंत देवाची इच्छा आहे. आपण वचनाकडे लक्ष देऊया. बुक ऑफ प्रॉव्हर्ब्स चॅप्टर 24 and verse 5. नीतिसूत्रे याचा 24वा अध्याय आणि 5वं वचन. सुज्ञ पुरुष बलवान असतो, ज्ञानी मनुष्य आपले बल दृढ करीतो. बायबल तुम्हाला आणि मला सांगतं की जो ज्ञानी आहे तो सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या तो साध्य करतो. आणि ज्ञानामध्ये शक्ती आहे, बल आहे, हे आम्हाला दिसून येतं. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की सर्व काही तू खर्च कर आणि ज्ञान प्राप्त कर. कोणतं ज्ञान प्राप्त कर? खरा देव कोणता आहे लक्षात घ्या. खरा देव कोण आहे, खरा परमेश्वर कोण आहे हे ज्ञान आम्ही प्राप्त करणं फार गरजेचं आहे. आणि विशेष प्रकारे आपल्या देशाबद्दल धन्यवाद देतो की अनेक लोक भाविक आहेत आणि ते आजही सत्य देवाच्या शोधामध्ये फिरत आहेत, पण चुकीच्या मार्गानुसार फिरत आहेत. खोट्या गोष्टीकडे त्या ठिकाणी ते जात आहेत आणि विशेष प्रकारे विचित्र गोष्टींच्या नादी ते लागलेले आहेत. सर्व समजूनही ते त्या ठिकाणी आंधळे बनलेले आहेत, कारण त्यांचे जे गुरु आहेत ते स्वतः आंधळे आहेत. त्यांना स्वतःला देव कळाला नाही, ते इतरांना काय सांगणार आहेत. त्यांचा अंतही त्या ठिकाणी निराशेमध्ये होऊन जातो, कारण त्यांना समजून येतं की ते जे शिकवत होते ते सर्व काही व्यर्थ होतं आणि शेवटी व्यर्थतेमध्ये त्यांचं जीवन त्या ठिकाणी निघून जातं, कारण काहीच माहित नाही. पण बायबल तुम्हाला आणि मला स्पष्ट सांगत आहे की खरा परमेश्वर आहे, ज्याची इच्छा आहे की तुमचं आणि माझं तारण व्हावं. आणि लक्षात घ्या, हे तारण देण्यासाठी जर त्याची इच्छा आहे तर त्याने मानवाला त्या ठिकाणी स्वतः तुम्ही शोधा, स्वतः त्या ठिकाणी जा आणि स्वतः काहीतरी खटपट करा आणि स्वतःच्या जीवाचा त्याग करा, स्वतःच्या जीवाला हानी पोहोचा, त्या ठिकाणी संसाराचा त्याग करा आणि मग मला तुमचा त्याग दिसून येईल आणि मग मला तुमचे श्रम दिसतील आणि मानव त्या ठिकाणी जोपर्यंत जर्जर होणार नाही तोपर्यंत मी संतुष्ट होणार नाही, असं परमेश्वराने कोठेच पवित्र शास्त्रामध्ये सांगितलं नाही. त्याने त्याची इच्छा सांगितली आणि तेथे मार्गही त्यानेच तयार केला, कारण जो इच्छा त्याची आहे त्याच्या जवळच मार्ग आहे. मनुष्य स्वतःहून तो मार्ग शोधू शकत नाही आणि तयार करू शकत नाही. तो परमेश्वराने स्वतः मनुष्यासाठी तयार केलेला आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. तो मार्ग आहे, तो सत्य आहे, तो जगामध्ये आला. देवाने म्हटलं की संपूर्ण मानवांची त्या ठिकाणी तारण व्हावं, सर्व माणसांना तारण प्राप्त व्हावं, संपूर्ण पुरुषांना, संपूर्ण स्त्रियांना, सर्व लेकरांना आज पापांची क्षमा प्राप्त व्हावी, ही जिवंत देवाची इच्छा आहे. आणि त्यासाठी देवाने आपली इच्छा मनुष्य मात्रावर प्रगट केली आणि अनेक संदेष्टे देवाचे लोक त्या मसीहाची वाट पाहत होते, जो मार्ग बनवून या जगामध्ये येणार होता. तारणाचा मार्ग, मुक्तीचा मार्ग, पापक्षमाचा मार्ग, सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जाणारा मार्ग. आणि तो फक्त प्रभू येशू आहे. प्रभू येशू शिवाय दुसरा मार्ग नाही. जर देवाची इच्छा आहे तर त्याने ते प्रगट केलेलं आहे आणि आज आमच्यासाठी सर्व उघड आहे. पण आज अनेक माणसांना ते कळालेलं नाही, कारण त्यांच्यापर्यंत ते पोहोचलेलं नाही. आणि
आज बायबलच्या द्वारे या विशेष प्रकारे व्हॉट्सअप होप या आत्मिक कार्यक्रमाच्या द्वारे आज तुमच्यापर्यंत हे सत्य पोहोचत आहे. हे परिपूर्ण सत्य आहे की जे देवाने मानवासाठी या जगामध्ये पाठवलं आणि ते आहे प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त हाच एकमेव सत्य आहे की ज्याच्याद्वारे आम्ही तारण मिळू शकतो. आणि हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे जे देवाने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे की आम्ही ते ज्ञान ओळखावं आणि खऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे आम्ही जावं आणि आमचं तारण साधून घ्यावं, आमच्या पापांची क्षमा मिळावी. कारण त्यासाठी देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवलं, दुसऱ्या कोणालाच पाठवलं नाही. बायबलमध्ये सांगितलेलं आहे की अनेक लोक, अनेक चांगले संत प्रभू ख्रिस्ताची वाट पाहत होते, पण ते आमच्यासाठी आज प्रगट झालेलं आहे. आम्ही देवाला धन्यवाद देऊया की आमच्यासाठी देवाने सर्व उत्तम केलेलं आहे. हा जो डिसेंबरचा महिना आहे हा विशेष प्रकारे ख्रिस्ती धर्मियांमध्ये आनंदाचा, उत्साहाचा महिना आहे. कारण या महिन्यामध्ये विशेष प्रकारे ख्रिस्ती लोक महाउत्सव, जन्मोत्सव साजरा करतात आणि त्याचा अर्थ स्पष्ट आहे की येशू जगामध्ये आला. आणि बायबल सांगतं ज्यावेळेस प्रभू ख्रिस्ताने या जगामध्ये जन्म घेतला, दिव्य दूतांनी दैवी गीत गायली, देवाची स्तुती केली, कारण तोच खरा मार्ग आहे. दिव्य दूतांनी मेंढपाळांना सांगितलं की जा, मार्ग जगामध्ये आलेला आहे, सत्य जगामध्ये आलेला आहे, जा आणि त्याचं दर्शन घ्या. आणि संपूर्ण दिव्य दूतांनी जाऊन दर्शन घेतलं. ज्ञानी लोकांना देवाने आकाशामध्ये चिन्ह दाखविलं, तारा दिसला आणि ज्ञानी लोकांनी जाऊन प्रभू ख्रिस्ताचं दर्शन घेतलं. कारण तोच मार्ग आहे, तोच सत्य आहे, तोच जीवन आहे. आणि ज्यावेळेस मनुष्याला हे कळतं त्यावेळेस त्याने सर्वश्रेष्ठ ज्ञान प्राप्त केलेलं आहे. मी विशेष प्रकारे सांगू इच्छितो, आज जगामध्ये अनेक लोक आहेत की जे हे ज्ञानापर्यंत पोहोचलेले आहेत आणि ते या ज्ञानामध्ये वाढत आहेत. हे सर्वश्रेष्ठ ज्ञानामध्ये प्रभू त्यांची वाढ करत आहे, कारण ते पोहोचलेले आहेत. आता त्यांची वाढ होत आहे. पण आज अनेक जण आहेत अजूनही त्या ज्ञानापर्यंत पोहोचलेले नाहीत. कदाचित तुम्हापैकी काही जण असतील, त्यांना या ज्ञानाची गरज आहे. आज प्रभूचं वचन सांगत आहे की तुम्ही जगातलं सर्व ज्ञान प्राप्त केलं, पण आपल्या आत्म्याचा नाश केला तर तुम्ही सर्व काही गमावलेलं आहे. जग आम्ही मिळवलं ज्ञानाने, पण आमच्या स्वतःच्या आत्म्याचा नाश केला. म्हणजे सर्वश्रेष्ठ ज्ञान जर आम्ही प्राप्त केलं नाही, त्या ज्ञानापर्यंत आम्ही पोहोचलो नाही, सत्य देव कोण आहे जर आम्हाला कळालं नाही, तर आमचे सर्व श्रम या जगामधले व्यर्थ झाल्याशिवाय राहणार नाही. कारण प्रभू येशू ख्रिस्ताचा ज्यांनी स्वीकार केलेला आहे तेच खरे ज्ञानी आहेत आणि तेच सार्वकालिक जीवनाचे वाटेकरी आहेत. कदाचित मी तुम्हाला सांगू इच्छितो, काही गोष्टी तुम्हाला वाटतील की ह्या वेगळ्या आहेत, पण आज बायबल तुम्हाला सांगत आहे की तुम्ही स्वतः बायबलचं वाचन करा आणि तुम्हाला कळेल की जिवंत देव तुम्हावर किती प्रीती करतो. कारण त्याची इच्छा आहे की तुमचं तारण व्हावं. त्यासाठी त्याने प्रभू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलं. त्यासाठी काय करावं लागेल आम्हाला? साधी गोष्ट आहे. जे देवाने त्याची इच्छा प्रकट केली, मार्ग दाखविला, त्यानेच उत्तर दिलेलं आहे की तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायचा आहे की हाच तारणारा आहे, जो तारणारा या जगामध्ये आला. आणि त्या तारणाऱ्याचा उत्सव या महिन्यामध्ये अनेक लोक साजरे करीत आहेत, देवाचा गौरव करीत आहेत. थोडा विचार करा की हे लोक असं का करतात? या तारणाऱ्याचा उत्सव का करीत आहे? की जो तारणारा या जगामध्ये आला, वधस्तंभावर त्याला मारण्यात आलं आणि हे लोक उत्सव करणारे आहेत. का? कारण जो तारणारा होता तो या जगामध्ये आला आणि आम्हासाठी मरण पावला. आमच्या पापांच्या, आमच्या संपूर्ण पापांचं सर्व काही ओझं घेऊन तो वधस्तंभावर मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. म्हणून तो खरा तारणारा आहे. पण जर तो आला असता
आणि मरण पावला असता आणि आज त्याची कबर असती तर तोही तुमच्या आणि माझ्यासारखाच मानव ठरला असता. पण नाही, तो प्रभू आहे, जिवंत देव आहे, तो खरा मार्ग आहे. आणि हे ज्ञान जेव्हा मनुष्याला कळतं तेव्हा तो या उत्सवामध्ये त्या ठिकाणी सामील होतो की प्रभू खरोखर तूच एकमेव तारणारा आहे. या आणि आशीर्वादित व्हा आणि या खऱ्या ज्ञानापर्यंत पोहोचण्यासाठी प्रभूकडे विनंती करा. प्रभू तुमची वाट पाहत आहे त्याच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी. काय तुम्ही विचार करणार आहात की हे ज्ञान तुम्हाला मिळालेलं आहे काय? पण आज मी विशेष प्रकारे देवाला धन्यवाद देतो की जितक्यांनी आज प्रभूचं वचन ऐकलेलं आहे तुम्हाला हे ज्ञान समजलेलं आहे. आता फक्त तुम्हाला काय करायचं आहे, त्यापर्यंत पोहोचायचं आहे. पोहोचायचं म्हणजे तुम्हाला बायबलचा अभ्यास करायचा आहे. आणि जेव्हा तुम्हाला बायबलचा अभ्यास तुम्ही कराल त्यावेळेस तुम्हाला कळून येईल की जिवंत देवाने कशा प्रकारे तुमच्यासाठी सर्व काही उपलब्ध करून दिलेलं आहे. सर्व जगातले आशीर्वाद तुमच्यासाठी मोकळे आहेत. त्याचप्रमाणे आत्मिक जीवनामध्ये प्रभू सर्व काही तुमची वाढ करण्यासाठी तयार आहे. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. आणि खरं एकमेव श्रेष्ठ ज्ञान आहे आणि ते म्हणजे जिवंत देव आहे. आणि ज्या जिवंत देवाला ज्यांनी ओळखलं ते सर्वश्रेष्ठ ज्ञानी आहेत. कारण त्यांनी जगातलं जरी ज्ञान प्राप्त केलं नाही पण येशूला ओळखणे हेच सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. आणि ज्यांनी येशूला ओळखलं त्यांनी जगावर जय प्राप्त केलेला आहे, सैतानावर जय प्राप्त केलेला आहे. हे सर्वात महत्वाचं आहे. ते विजयी आहेत. आणि खरोखर तुम्ही सुद्धा विजयी व्हावं आणि खऱ्या ज्ञानाकडे यावं. जे खोटं ज्ञान आहे त्याला तुम्ही दूर सारावं. आणि येशू हाच तारणारा आहे, येशू हाच प्रभू आहे हे तुमच्या मुखाने तुम्ही कबूल करावं. प्रभू तुम्हाला हे तारण देण्यासाठी आज तयार आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय महान परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. हा जो संदेश प्रभू अनेक प्रेक्षकांपर्यंत तू घेऊन गेलेला आहेस, प्रत्येकाला कळण्यासाठी तू विशेष प्रकारे सहाय्य कर. प्रभू येशू ख्रिस्त हाच सत्य हे समजण्यासाठी प्रत्येकाला तू सहाय्य कर, आशीर्वादित कर. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू याच्याच द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन.